आपण इथं अशा पद्धतीने बकाण लावलेले आहेत, पूर्ण बांधाला बकाण लावून दिलेले आहेत आपण. तर आता ते छान पद्धतीने असे मोठे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता इकडे आहे ना खाली घासाला पण पाणी चालू आहे. तर मग म्हटलं घासाला पाणी चालू आहे तर आपण बकाणांना पण जरा पाणी घालू, कारण कसं आहे उन्हाळ्याचे दिवस आहे. मग बकाणांना पाणी घातलं ना अजून एक महिनाभर घालायचं, 8-10 दिवसातून 15 दिवसातून एकदा. म्हणजे काय होतं, बकाणांची चांगली वाढ होईल आणि पावसाळ्यात मग काय पाण्याची गरज नाही पडणार त्यांना. मग आता घालते त्यांना पाणी लगेच. इथूनच पाणी घ्यायचं आहे, मी घरून छोटी बादली घेऊन आलेली आहे. इथून पाणी घ्यायचं आणि टाकायचं दंडातून त्याच्यावर. तर आता पाणी टाकून घेते मी. अशा पद्धतीने पाणी टाकून घेऊ राहिलेली आहे. पूर्ण आळे भरून ठेवले ना असे, म्हणजे मग 8-10 दिवस काही टेन्शन नाही. जेव्हा परत पाणी येईल घासाला तेव्हा परत पाणी टाकायचं मग. बकाणा याच्यासाठी लावलेले का आपल्या शेळ्यांना मग पाला होईल खायला. बकाणाचा पाला चांगला असतो खाल्लेला, काटे वगैरे नसतात त्याला. आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात कधी पण त्याला पाला येत असतो आणि काही मवा वगैरे पण पडत नाही, सो बाबळीसारखा शेवरीसारखा. त्याच्यामुळे मग बकाणाची झाडं पण लावलेली आहेत अशा पद्धतीने. आता परत इथं एक लावलेलं आहे. आता मी याला पाणी दिलं, परत इथं एक आहे, इथं एक आहे. असे सगळे काही छोटे मोठे झालेले आहेत. लावतानाच काही काही मोठे लावलेले होते, कोदळीने खांदून आणलेले होते. आता सगळ्या बकाणांना पाणी देऊन झालेले. इथं पण छोटे छोटे लावलेले होते, त्यांना पण पाणी देऊन झालेलं आहे. आणि इकडं घासामध्ये बघू शकता छान असे बगळे पण उडू राहिलेले आहे. बगळे येत असतील घासामध्ये, छोटे छोटे काही किडे वगैरे असले तर खायला येत असतील ते. तर अशा पद्धतीने इकडं आता काही निम्मा अर्धा घास भरून झाला आहे, बाकीचं पण होईलच आता. पाणी तसं अजून आहे आपल्याकडं भरपूर, पूर्ण भरणं होऊन पण पाणी शिल्लक राहतं आहे अजून, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. तर असं छान असं पाणी चाललेलं आहे, त्यांचं पण चाललं आहे तिकडं भरणं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असताल अशी आशा आहे. तर आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी. तर बाईची चाललेली तयारी गुळाची लापशी बनवायची. तर गुळाची लापशी आज अशी बनवायची की आज संग्रामला पण सुट्टी आहे. तर मग त्याला शिरा आवडत नाही एवढं, तर गुळाची लापशीच आवडते. तर मग म्हटलं आज गुळाची लापशी करू. त्याच्यासोबतच आज आम्ही आपले हरभऱ्याची भाजी बनवलेली आणि व्हाईट भात आणि चपाती पण बनवलेली आहे. तर आता लापशीची तयारी चाललेली आहे. तर चला बघू आपण कशी बनवायची लापशी. आता इथं बाईचं चाललेलं आहे लापशीचा गरा चांगला भाजून घ्यायचं. बाहेर चुलीवरच करू राहिलेलो आहे. तर मोठी कढई ठेवलेली आहे आणि आता छान असं गरा भाजून घ्यायचं चाललेलं आहे. अजून तेल नाही टाकलेलं, गरा तसंच भाजायचं काम चाललंय. मग आता त्याच्यानंतर तेल टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. आता कढईमध्ये शेंगदाणे आणि खोबरं टाकून घेतलेले आहे आणि चांगलं तळून घ्यायचं काम चाललेलं आहे. चांगलं लाल झालं पाहिजे, मग चव पण छान लागते लापशीमध्ये त्याची. आता झालेलंच काढून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. आता पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे आणि आता गरा पण चांगला आहे ना आपला भाजलेला होता. आता तो टाकून घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये. अशी खळखळ उकळी आलेली एकदम पाण्याला, बघू शकता. तर आता 5 मिनिटामध्ये हा गरा जो होता तो पूर्ण आता वरती येणार आहे फुगून. पूर्ण अशी कढई गच्च भरली जाईल इतकं आता ही लापशी होऊन जाणार आहे आपली. तर पाणी थोडंसं जास्त याच्यासाठी टाकलं का आपण कुकरमध्ये नाही केलेली आज ही लापशी, कढईमध्ये केलेली आहे. तर मग वाफ निघून जाते. आणि बाई म्हटलं आज आपण चुलीवरच करू, म्हणून मग मी म्हटलं आणलेला नाना नेला होता गुढी पाडव्याच्या दिवशी आणली. कालच पाहिलं मी तिला होता, खाली पडला असं. आता अजून 2 ते 3 मिनिटांमध्ये हे पूर्ण पाणी आटलं जाईल.
चालला विचार ते हे नाही राहत का मलाई बसलेली कडाले छान शिजून वरती आलेलं आहे बहिणी. याच्यामध्ये आता गुळ पण टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता आता साईडने वरती यायला लागलंय लाल लाल गुळाचं पाणी. मापत नाही, जास्त नाही होणार पाणी. गुळामुळे आता छान लाल कलर आलेला आहे त्याला. आता थोडंसं पातळ होईल, परत 5 मिनिटांनी लगेच घट्ट होऊन जाईल ते. तर याच्यामध्ये सुंठ पावडर आणि विलायची पावडर बनवून घेतलेली आहे, ती टाकून घेतली. आता अजून 5 मिनिटांनी ती पण टाकून घ्यायची लापशीमध्ये, म्हणजे मग छान सुगंध येतो त्याचा. एकदम नाही आता टाकायची ना मग अजून फुगणार आहे, काय झाली नाही अजून मिक्स होती. आता झाकण ठेवून तयारच झालेली लापशी. आता झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनिटांनी बघायचं, तर खूप छान आपली पूर्ण कढईभर लापशी तयार झालेली असेल. बघू शकता आपली अशी लापशी खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे. पूर्ण अशी आता कढई किती कमी होती आधी, आता पूर्ण गच्च पण भरलेली आणि शेंगदाणे खोबरं पण चांगलं दिसू राहिलं. आणि आता त्याच्यामध्ये सुंठ विलायचीची पावडर टाकल्यामुळं खूप छान सुगंध पण येत आहे. मस्तपैकी आपली लापशी तयार झालेली. आता लाकडं पण विझून टाकलेली आणि आरावरच आता ठेवणार आहे अजून अर्धा तास. मग जेवणाच्या वेळेस नंतर घेणार आहे. तोपर्यंत अजून वाफ मध्ये ना छान होऊन जाईल. अजून थोडीशी ओलसट वाटू राहिली तर छान होऊन जाईल. तोपर्यंत ती अशी मोकळी सळसळीत पण होईल आणि फुगल पण अजून जरा. लागली नाही खाली, छान जाईल. कलर पण छान आलाय, गुळ चांगला होता. अशा पद्धतीने छान आपली लापशी तयार झालेली आहे आजची. तर तुम्ही पण अशा पद्धतीने लापशी करण्याचा प्रयत्न करा. खूप छान होत असते घरच्या घरी लापशी. कार्यक्रमामध्ये वगैरे आपण खात असतो, पण घरी पण कधीतरी ट्राय केली पाहिजे, म्हणून आज आम्ही केली होती. काल रात्री हे बनवलं होतं लिंबाचं लोणचं, तिखट बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये मिरची टाकलेली होती, कापून मिरची आणि कापून लिंबू घेतलं. त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून शिजवून घेतलं ते चांगलं चुलीवर. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मग सकाळी मी आज ह्या बरणीमध्ये काढून घेतलं. तर अशा पद्धतीने लोणचं तयार झालेले. तर त्याला थोडंसं आम्ही पाणी पण ठेवत असतो. बघू शकता असं इकडच्या साईडने अजून थोडंसं पाणी दिसतंय, म्हणजे असं लिक्विड सारखं ते खाता येतं आपल्याला. थोडंसं चपातीसोबत भाकरीसोबत आपण लावून खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे होममेड आपण लिंबू मिरची बनवलेली. आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना, असं काहीतरी आंबट तिखट खाऊशी वाटतं, सारखी भाजी चपाती नाही खाऊशी वाटत, त्याच्यामुळं बनवलेलं होतं हे. तर आता हे आम्हाला फक्त 8 ते 10 दिवस जाईल. परत त्याच्यानंतर बनवायचं, ताजं बनवायचं आणि खायचं. जोपर्यंत कैऱ्या येत नाही तोपर्यंत लिंबाचं लोणचं, मग त्याच्यानंतर मग कैरी रोज कापून हळद मीठ लावून ठेवू शकतो आपण, ते पण 2-3 दिवस चालतं मग. तर सध्या असं बनवलेलं आहे.